नोकरदार महिलांनो, हा कायदा तुमच्यासाठी आहे। त्यामुळं तुमच्या कार्यालयाच्या ठिकाणी अगदी बिनधास्त काम करायचे, कुणाच्याही दबावाला बळी न पडता। नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। गेल्या काही दिवसापासून कार्यालयाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या घटना समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासनाला पॉश ॲक्ट 2013 या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। नेमका हा कायदा काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। खाजगी अथवा शासकीय ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेकरता हा कायदा बनवण्यात आलेला आहे। पॉश ॲक्ट म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट। खाजगी ठिकाणी अथवा कार्यालयाच्या ठिकाणी महिलांचे जे लैंगिक छळ होतो किंवा त्यांच्यावर जो मानसिक दबाव टाकला जातो त्याच्यावर बंधन घालण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे। सदर कायदा हा 1997च्या विशाखा वर्सेस राजस्थान या खटल्याच्या पार्श्वभूमीवर या खटल्यातील काही मार्गदर्शक तत्वांवर हा कायदा तयार करण्यात आलेला आहे। या मार्गदर्शक तत्वानुसार शासकीय अथवा खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना आदरयुक्त, भीतीमुक्त तसेच छळमुक्त वातावरण मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे, अशी तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे। कार्यालयीन ठिकाणी काम करत असणाऱ्या महिलांशी शारीरिक संपर्क करणे किंवा तसा प्रयत्न करणे, कर्मचारी महिलेकडून शरीर सुखाची मागणी करणे किंवा तशी अपेक्षा व्यक्त करणे, लैंगिक अर्थाच्या टिप्पण्या करणे, तसेच अश्लील साहित्य, पोर्नोग्राफी इत्यादी संबंधित महिला कर्मचाऱ्यांना दाखवणे, एखाद्या कामाच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी करणे व त्यास नकार दिला तर कामावरून काढून टाकणे, प्रमोशन अडवणे इत्यादीच्या धमक्या देणे व कार्यालयीन ठिकाणी भीतीचे वातावरण तयार करणे व संबंधित महिला कर्मचाऱ्यावर कायमस्वरूपी दबाव तयार करणे हे या कायद्यानुसार गंभीर गुन्हे मानले गेलेले आहेत। या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता ज्या संस्थेत कार्यालयात कमीत कमी 10 कर्मचारी, मग ते कंत्राटी असू देत अगर कायमस्वरूपी असू देत, यांची संख्या 10पेक्षा जर जास्त असेल तर संबंधित कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करायची आहे। ज्या समितीचे अध्यक्ष ही त्या कार्यालयातील वरिष्ठ पदावरील महिला असणे गरजेचे आहे। तसेच कमीत कमी समितीमध्ये 50% ह्या महिलांचा समावेश असावा व महिलांच्या हक्काबाबतीत लढणाऱ्या एखाद्या सामाजिक संस्था, NGO यांच्यामधील त्रयस्थ व्यक्तीसुद्धा या समितीमध्ये सदस्य म्हणून ही नियुक्त करण्यात यावी असे या कायद्यामध्ये म्हटलेले आहे। ज्या ठिकाणी 10पेक्षा कमी कर्मचाऱ्यांची संख्या आहे, उदाहरण छोटे दुकानदार किंवा असंघटित क्षेत्र किंवा जिथे मालकाविरुद्ध तक्रार आहे, तिथे तक्रार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही जिल्हा तक्रार समितीची स्थापना केलेली असते। सदर समिती ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काम करत असते। ज्या महिलेविरुद्ध अशी घटना घडलेली आहे किंवा ज्या महिलेची तक्रार आहे त्या महिलेने सदर घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत सदर घटनेची तक्रार ही तक्रार समितीकडे केली पाहिजे। काही अपवादात्मक स्थितीमध्ये मात्र हा कालावधी आणखी 3 महिने आपल्याला वाढवून घेता येऊ शकतो। तक्रारीची चौकशी सुरू करण्यापूर्वी पीडित महिलेच्या विनंतीवरून सदर तक्रारीच्या बाबतीत समझोता केला जाऊ शकतो, परंतु सदर समझोता हा पैशाच्या बाबतीत किंवा कोणतीही आर्थिक तडजोड ही केली जाऊ शकत नाही। जर तडजोड झाली नाही तर मात्र या तक्रारीवरून पुढील चौकशी ही सुरू केली जाते। सदर चौकशीच्या दरम्यान पीडित महिलेला दुसऱ्या कार्यालयाच्या ठिकाणी ही बदली केली जाते किंवा 3 महिन्याकरता तिला सुशुल्क सुट्टीवर पाठवले जाते, जेणेकरून तिच्यावर चौकशी दरम्यान
कोणताही दबाव येऊ नये किंवा कुणी तिला सदर तक्रार मागे घेण्याकरता जोर जबरदस्ती करू नये. चौकशी सुरू झाल्यानंतर सदर चौकशी ही 90 दिवसाच्या आत संपवावी लागते व अहवाल प्राप्त झाल्यापासून 60 दिवसाच्या आतमध्ये कार्यालयीन प्रमुखांवर संबंधित आरोपींवर कारवाई करण्याचे हे बंधनकारक केलेले आहे. पीडित महिला, आरोपी आणि साक्षीदार तसेच तक्रारीची चौकशी दरम्यान आलेली माहिती ही प्रसारमाध्यम किंवा इतर कुठेही जाहीर करण्यास या कायद्यानुसार कडक बंदी आहे व जर ही माहिती जाहीर झाली तर जाहीर करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येते. तसेच चौकशी दरम्यान सदर महिलेने केलेली तक्रार ही खोटी किंवा आरोपीचा बदनामी करण्याच्या दृष्टीने केलेली आहे असे जर सिद्ध झाले तर संबंधित महिलेवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु पुराव्यानिशी जर हे सिद्ध झाले नाही तर मात्र सदर तक्रारीची चौकशी ही पुढे चालू राहते व त्या चौकशीनुसार अहवाल जो प्राप्त होतो त्यानुसार संबंधित आरोपींवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची तजवीज या कायद्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. कार्यालयांनी जर तक्रार समिती स्थापन केली नाही तर संबंधित कार्यालयांना 50,000 रुपये इतका दंड होऊ शकतो. सदर दंड झाल्यावर सुद्धा कार्यालयांनी तक्रार समिती स्थापन केली नाही तर हा दंड दुप्पट होऊ शकतो किंवा संबंधित कार्यालयांचा व्यवसाय परवाना रद्द केला जातो. थोडक्यात काय, या कायद्यानुसार कार्यालयीन ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वातावरण सुरक्षित ठेवणे तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता सुरक्षितपणे महिला कर्मचारी हे काम करू शकतील हेच या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. असेच जनहितार्थ माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.